मित्रांनो, आज आपण आलेलो रेटरेड धरण या गावात. आपण बघताय अच्युत ड्रायव्हर, हिंद केसरी अच्युत ड्रायव्हर यांच्या दावणीला आलोय. भरपूर लोकांची इच्छा होती अच्युत ड्रायव्हरांची मुलाखत घ्यावी. मागच्या वेळेला जास्त मैदानात दिसत नव्हते, मागच्या काही दिवसापूर्वी. आता चर्चेत आहेत आणि दिसत आहेत मैदानात आपल्याला. आणि आत्ता त्या दिवशी मैदान झालं, त्या दिवशी 1 नंबर पण गाडीने केलाय. ड्रायव्हर नमस्कार. नमस्ते. आता किती वासर आहेत दावणीला? आता 3 आहेत वासर. चला मित्रांनो, कुठली कुठली वासर आहेत बघूया. ड्रायव्हर ह्याचं काय नाव? त्याचं पक्षा नाव आहे. पक्षा. हा, तो पक्षा कुठून घेतला? आदत आहे. मी सांगोल मधनं घेतलेला. सांगोल्यामधनं घेतलेला. अनिल करांड यांच्यात घेतलेला. तो प्युअर खिलारी येते. हो हो. चोर कोसा कलर. आणि हा म्हैसूर आहे, गाडीतनं घेतलेला आम्ही. तो गाडीतनं घेतलेला. ड्रायव्हर म्हैसुरी पण घेता तुम्ही वासर? हो, गाडी वासर असते आपल्याला तयार करायला. आता ह्यो किती जाते? तो 4 जाते. 4 जाते. ट्रेन करायसाठी ठेवलाय. वासर ट्रेन करतोय चांगला आहे. वासर ट्रेन करतोय. वासर ट्रेन कराय आता लोक म्हणते ती बडाव बैल पाहिजे. नाही, शान आहे बैल वासर ट्रेन करायला. तिकडे पण एक वासर आहे, दाखवा. तो आदत आहे. ह्यो आदत बच्चा आहे का? त्याचं काय नाव? त्याचं नाव सोन्या. सोन्या. हा, त्याचं केलंय का नाही फेर वगैरे? चालू आहे त्याला. चालू आहे ती. ड्रायव्हर एवढं सगळं गाव टाकता? सगळा असतो वासराच्या खाली. म्हणजे केस वगैरे बाहेर सगळा या ठेवतोय, आत परत गोठ्यात घेतले की हा मॅटी आहे खाली. होय. मित्रांनो, बसून सविस्तर मुलाखत घेऊया. ड्रायव्हर, आता आपण ही वासर वगैरे बघितली. या वासरांच्याकडे जर बघितलं तर त्यातनं असं आपल्याला कळून येतंय की बैलगाडी क्षेत्राचा तुम्ही नाद केला, पण त्या नादाबरोबर तुम्ही व्यवसाय किंवा आपल्याला इन्कम पण आला पाहिजे. नुसता नाद करून चालणार नाही. हे आता यातनं बघायला भेटलं आपल्याला. वासरं पण ठेवली तुम्ही? हो, वासर तयार करून आपण पहिल्यापासून विकतोय. गाड्या हाणायच्या आधीपासून वासरच तयार करून मी स्टार्टिंगला विकत होतो. पण गाड्या हाणायला लागलो. म्हणजे बैलगाडी क्षेत्राचा नाद तर करायला पाहिजेच. हो, पण आपल्या चालू पाहिजे आपला. जे आपली पारख आहे ती माणसांनी समजली पाहिजे ना. आपली वासर जी पुढे दिलेली ती पाळली पाहिजे चांगली. त्या दृष्टिकोनात वासर तयार करून विकतोय. वासर अजून वासर 2 आहे ते बाहेर मित्रापाशी ठेवलेले आहे ते. ड्रायव्हर, तर ही पांढरं वासर आपण बघितलं, यात तुम्ही काय बघितलं? दोन्ही खांदी वासर चांगलं पळते. वासर म्हणजे घेतानाच तो तलग वासर होतं. आता पण दोन्ही साईडने वासर पळते. गट काढते, शिमी टाकाटाकी होत्या. बैल चांगला लागले फायनल 100% घेणार. आता एखादा नवीन बैलगाडा मालक ह्यात जर पाडायचं असले त्याला, जर त्याला जर वासरू घ्यायचं असले नवीन, तेवढ्याच किमतीत किंवा कमी किमतीत आपल्या त्याची जशी परिस्थिती असेल, तर त्यांना काय सांगताला, कसं घेतलं पाहिजे? चांगल्या जुन्या जाणत्या माणसांच्याकडं विचारपूस करून बघून चांगलं वासरू, एकदम पायाला नखीला अंग चांगलं पाहिजे, तलग वासरू पाहिजे, हुशार पाहिजे. आता बैल स्पीडचा आहे तर 10 गाडीत गट पास होते ना. त्या वासरू स्पीडच पाहिजे आता सध्या तरी. ड्रायव्हर, तुमच्याकडे येऊया. या क्षेत्राचा नाद कसा लागला? नाद काही घरात पप्पासने असल्यामुळं पहिल्यापासून नाद आहेच. 10 वर्ष झाला तर नाद आहेच मग लहानपणापासून. 10 वर्ष झालं नाद आहे. आता वय किती चालू आहे तुमचं? आता मला असेल की 30 असेल वय. 30 वय. म्हणजे ज्यावेळेस 20 वर्षाचा होता तेव्हापासून नाद आहेच. हो. पहिल्यांदा कधी छकडीत बसला? घरच्याच गाडीत बसलो मी. हिंगणगावचं मैदान होतं, ड्रायव्हर नव्हतं, त्यामुळे घरच्या गाडीत मी पहिल्यांदाच बसलो, फायनल घेतली. गजा म्हणून बैल होता आमचा. स्टार्टिंगला गाडी गटाला फॉल झाली माझ्याकडं. परत गाडी चिठ्ठी टाकून मी गट शिमी फायनल 4 फेर फायनल राहिलो. पण त्याच्या आधी फेरे वगैरे मारले असतील? फेऱ्याला इथं मी बसत होतो इथं आधी, पण मैदानामध्ये पहिल्यांदा स्टार्टिंगला गाडी आणली. पहिल्यांदाच गुलाल झाला? पहिल्या स्टार्टिंगला मैदानामध्ये गुलाल झाला. काय वाटलं त्या मैदान झाल्यानंतर? काय ना, आनंद झाला सगळ्याची. घरचीच गाडी पहिल्यांदा मी हाणत होतो. बैल शहाणा होता त्यामुळे घरातली गाडी हाणत होतो पहिल्या स्टार्टिंगला. म्हणजे दोन्ही पण जोडी घरचीच होती का? नाही, पायरा होता त्याला, कडेगावचं वासर होतं त्याला. पण आता काय होतं माहितीये का, पैरेकरे किंवा आपला बैल ह्या दोघांचं संगनमत झाले तरच ड्रायव्हर कुठला बसवायचा का? आता त्यावेळेस तुम्ही मैदानात बसलाच नव्हता, कसं काय बसवलं त्यांनी? नाही, आपला स्वतःचा बैल होता ना. पप्पाने मला फेरायला बघितलं गाडी हाणत्याला. पप्पा म्हणले तू बसतोच. मग ड्रायव्हरला जरा अपघात झाला, ड्रायव्हरला लागल्या. ड्रायव्हरला पप्पा म्हणले ते हाणतोच गाडी, म्हणली इकडे तिकडे ड्रायव्हर उडकण्यापेक्षा बसतो म्हणले.
हाणली गाडी. पहिल्याच मैदानात यश. पहिल्याच मैदानात यश. मग तिथनं परत कॉन्फिडन्स वाढत गेला असेल. हा, तिथून पुढे परत आपल्या घरचा बैलाची गाडी हाणायला लागलो. आपल्या घरच्या बैल चालू केलं मग हाणायला. ती गाडी किती वर्ष हाकली? घरातली आपण 1-2 वर्ष हाणली गाडी घरच्या बैलाची. परत बैलाचं वय झालं, बैल बंद केला पळवायला. आता घरची गाडी म्हणली की आपल्या हक्काची गाडी आहे. हो. ज्यावेळेस त्या बैलाचं वय झालं, बंद केला तुम्ही सांगितलं, बाहेरच्या दुसऱ्या गाडीवर कधी बसला? दुसऱ्या गाडीवर मी असं माणसाने समजायला लागलं, ट्रॅक्टर तर गाडी हाणते मुलगा. मग असं समीर भाई इस्लामपूरचं, अमित पाटील स्वप्न्याचं, महेश पाटील त्यांचं लक्षात होतं. असे मग गाड्या परत बाहेरच्या मी हाणायला लागलो गाड्या. मैदानामध्ये जात जात ओळख सगळ्यांची व्हायला लागली. त्यामुळे मला माणसं बोलवाली परत गाडी हाणायला. एक दोन गाडी मी हाणायला लागलो परत. समीर भाईचा 1200 हाणला मी. त्यामुळे गाडी हाणत गेलो परत. ड्रायव्हर तुम्ही एक त्यांचा व्हिडिओ पण मी बघितलाय समीर भाईंच्या पेजला किंवा मला इंस्टाला आलेला. तुम्ही खाली सुट्टीला दिसलेला, त्यावेळेस मला मैदानात तुम्ही दिसला नव्हता. समीर भाईंचा कुठला तरी बैल होता, त्यावेळेस सुट्टी करताना तुम्ही पहिल्यांदा मला दिसलेला तिथे. मी एक 2-2.5 वर्ष समीर भाई बरोबर काढली होती. मुंबईला पण जातो त्यांच्याबरोबर. त्यांच्या बैलांच्या गाड्या पण हाणत होते समीर भाईच्या. 2-3 वासरं त्यांच्यापाशी होती. ती 1200 होता. आणि आपल्याला त्यांनी 1-1 लाख रुपयाच्या शर्यतीवर त्यांनी आपल्याला गाड्या हाणा बसवले समीर भाई. त्यामुळे गाडी म्हणजे मोठ्या गाड्या हाणल्यामुळे मला अंदाज होता गाड्यांचा बिनजोडला. म्हणजे समीर भाई यांच्या सारखी किंवा महेश पाटील सुपणे असतील, अमित पाटील त्यांच्यासारखी लोक भेटल्यामुळे आज तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला. हो. कारण या क्षेत्रात जर सपोर्ट नसेल तर वरच्या लेवलला माणूस जाऊ शकत नाही. होय. हे अच्युत ड्रायव्हर रेटरे धरण हे नाव महाराष्ट्रात कधी झालं? पेठ नाक्याच्या मैदानामध्ये रमेश भाई पाठवड्याचा सुंदर आणि संभाजी काले आणि सदाजी बापू रेटरे यांचा महिब्या. पेठ नाक्याच्या मैदानामध्ये गाडी गटाला काहीतरी फॉल झाली गाडी. दुसऱ्यांदा गाडी नोंदवून परत मी गट काढला, शिमे काढली, फायनल 1 नंबर केला. तिथून जे सूर बसला का हाणाय गाड्या, मग महिब्याच परत हाणायला लागले. मग काय महिब्याने टॉप मध्ये नाव नेलं. महिब्या हातातच परत माया बसला. महिब्या आदत मध्ये महिब्या परत माळशिरसला हिंद केसरी झाला. बागडची गाडी पळाली, भारतची गाडी पळाली. तेव्हापासून मग चर्चेत यायला लागलो. माणसाने समजायला लागलं ना लाईव्ह मुळे जास्त. तुम्हाला आवडलेलं कुठलं मैदान? आता मी जास्त म्हणजे मोठ्या मैदानामध्ये गाड्या फायनल माझ्या राहिलेल्या आहेत. त्या गाड्या वाईचा रायफल आणि मासळांचा चिक्या, ती गाडी एक चांगली पोहोच होती गाडी. म्हणजे ती गाडी जामखेडला मी सलग 2 वर्ष मी 1 नंबरचा मानकरी. पहिल्या वर्षी अर्जुन आणि रायफल आणि दुसऱ्या वेळी चिक्या आणि रायफल. 2 वर्ष ते एक मैदान माझं लकी आहे मैदान. तुम्हाला सलग 2 वर्ष मी तिथे 1 नंबर केला मोठ्या मैदानात. त्या सगळ्यात स्पीडची गाडी कुठली सांगचाल तुमच्या जीवनात? ही सगळ्यात स्पीडची गाडी भारत आणि महिब्याची गाडी वडकीच्या मैदानामध्ये पाहिली. जाम स्पीड लागलेलं गाडीला. सगळ्यात स्पीडची गाडी होती. त्या गाडीत ज्यावेळेस पाय ठेवला सुट्टीला त्यावेळेस वाटलेला का सुट्टा निकाल? त्या गाडीचा सुट्टाच निकाल झाला. ती गाडी 1-2 मैदान मी आधी हाणलेली गाडी ना, त्यामुळं त्या गाडी मला एक कॉन्फिडन्स होता की गाडी ही 100 कुठली जरी गाडी आली गाडी गटाला तरी गाडी मी ती मारू शकते त्या गाडीवर. आणि तेव्हा हाणण्याची पद्धत म्हणजे वेगळी होती. तिथून पुढे संघटन झाल्यानंतर वेगळं झालं. पण तेव्हा गाडी हाणतो तेव्हा जरा वेगळं होतं. जरा आता सांगायला नको, सगळं चालू होतं म्हणजे हाणत होतं सगळे गोष्टी. ड्रायव्हर सुरुवातीचा काय गाडी हाणण्याचा आणि आता अनुभव आल्यानंतर त्या सुरुवातीच्या काळात कशी गाडी हाणायचा आणि अनुभव आल्यानंतर कशी गाडी हाणायला? संघटना म्हणजे हे एवढं नसतं. त्यामुळे दातबीत लावायला चालू होतं. त्यामुळे गाडी हाताने दातबीत लावत होतं. त्यामुळे गाडीला स्पीड जास्त लागत होतं. आता फक्त थापण आणि आपलं काय आहे ती कला त्याच्यावर चालू आहे गाडी हाणायचं. फरक काय वाटतो त्या दोन्ही तफावत काय वाटतं? आता स्पीड जास्त लागत होतं गाडीची. आता जर असं म्हणजे जेमतेम आहे. स्पीड जास्त स्पीडची गाडी आणि कमी स्पीडची गाडी काय वेगळं पण जाणवत? काय कमी स्पीडची गाडी कसं आहे जोडी बघूनच गाडी हाणायला लागते. आणि जास्त स्पीडची कशी काय आता नियोजन जास्त म्हणजे नियोजन सगळं होते मोठ्या गाडीचं. 2-3 माणसं नियोजन करायची. ती ड्रायव्हर कुठला बसवायचा, मोठ्या गाडीचा मोठे मैदान असते एवढं खर्च करून माणसं जाणार म्हणजे नियोजन सगळं व्यवस्थित करूनच जाते. कुठला पायरा करायचा 8 दिवस आधीच मैदान पडले की पायऱ्या चालू असते. नियोजन केल्याशिवाय माणूस कुठलाच जात नाही मैदानात. बिगर असं उठला आणि गेला मैदानात फायनल गेले तसं काय नाही. नियोजन करून जाते सगळी मैदानात. जाणवतं काय वेगळं पण?
वेगळे पण काय काढलं तर ते स्पीडच्या गाडीत बसलो का नाही काय आता पहिल्या काय वाटतच नाही मला. म्हणजे किती गती लागते आणि काय लागते एवढं काही वाटतच नाही आता, कारण का स्पीडच्या गाड्या पहिल्यापासून हाणतो त्यामुळे आता पण काय एवढं वाटत नाही मला गतीच्या गाडीत. आणि फेऱ्याला पण इथं मी गाड्या हाणतोयच गावाकडे इथं, आणि मैदानात पण गाड्या हाणतोय, त्यामुळे एवढं काही वाटत नाही गतीच्या गाडीत. या ड्रायव्हर क्षेत्रात आला आणि काय वेगळं पण जाणवलं. महाराष्ट्र मला ओळखायला लागला, महाराष्ट्र ओळखायला लागला. आणि बैलगाडी क्षेत्रावर आपलं सगळं चालू आहे आता ना. पैसे बैलगाडी क्षेत्रावर भेटतात आपल्याला, माणसं सगळी ओळखायला बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळखायला. ड्रायव्हर शिक्षण किती झालं तुमचं? 10वी झाली. मग 10वी शिक्षण झालेलं घरच्यांना तरी वाटलेलं की अच्युत ड्रायव्हर आपला मुलगा एवढ्या महाराष्ट्रभरात फेमस होईल, आज तुमची मुलाखत मी घेतोय? असं काय वाटलं नव्हतं कोणाला, पण केलं आपण ते सिद्ध. माझ्या डोक्यात होतं खरं ड्रायव्हर व्हायचं. मी मैदानात जायचो, गाड्या हॉटेल बघायचो, मोठे मोठे ड्रायव्हर बंदी लक्षाची गाडी पोहोचते ना, आम्ही बघायला जायचो मैदान. तर डोक्यात होतं माझ्या ड्रायव्हर व्हायचा. तर मी 10वीला होतो. मित्रांनो, त्यांना मी हा प्रश्न विचारला अच्युत ड्रायव्हरांना, कारण आपल्याला पण सगळ्यांच्याच घरचे सगळ्यांना बोलतात की शिका शिका, शाळा शिका. शाळा शिकल्याला चांगलेच आहे, कारण शाळा शिकल्याशिवाय आत्ताच्या ह्या धावत्या युगात कोण कोणाला विचारत नाही, तुम्हाला जॉब लागू शकत नाही किंवा बाहेरचं नॉलेज येऊ शकत नाही, जनरल नॉलेज. पण 10वी शिकलेला मुलगा आज महाराष्ट्रभर नाव गाजवतोय. तुमच्या रेटरे धरण म्हणलं की पहिल्यांदा तुमचं नाव येतं. 100%. म्हणजे तुम्ही सिद्ध केलं की जरी कला माणसाकडे असली तर शाळा जरी नसली तरी ती कलेचा वापर जर चांगला केला तर तुम्ही सक्सेस मिळवू शकताय. होय. आज तुम्ही इथपर्यंत पोहोचला, तुमच्या दावणीला कायम वासरं 2-3 दिसतात. ड्रायव्हर, ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही ज्या वेळेस मुलाखती होतात, बाईट होतात, त्यावेळेस बारीक ड्रायव्हरांचा उल्लेख करता. बारीक ड्रायव्हरनी मला म्हणजे टिप पण बारीक ड्रायव्हर पहिल्यापासून मला देत होता. आणि बारीक ड्रायव्हरला पण माहिती आहे मी जिद्द किती आहे ती, कारण मी त्याच्याबरोबर म्हणजे मैदानामध्ये गेलं तरी मी दिवसभर बारीक ड्रायव्हर असतो 100%. आणि कुठली गाडी कशी हाणायची, काय करायचं मला व्यवस्थित सांगतो तो. म्हणजे आपला एक भाव असल्या का तो मला सांगतो 100% सगळं. आणि त्याची गाडी मला त्यानं हाणायला पण दिली, मोठी गाडी त्याची, त्यामुळे तो जास्त मला हे वाटते बारीक ड्रायव्हर. ह्या बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर ईर्ष्या करावी का? ईर्ष्या नाही, ईर्ष्या पहिल्या गत नाही ईर्ष्या कोण असं करत, सगळे आम्ही एकत्रच असतो ड्रायव्हर. त्याची मारली त्याची मारली काहीच नाही, तसलं पहिल्यागत नाही काय. ह्याच्या गटात गाडी घालण्याची मारायची तसलं काय नाही. आपापला सुट्टा खेळ खेळते सगळे, सीमेलाच फक्त एकत्र येतात गाड्या. मग ज्यावेळेस या सगळ्या, आता तुम्ही सगळे एकत्र असता, ज्यावेळेस सगळ्या गाड्या सेमीला एकत्र असते त्या किंवा फायनलला, त्यावेळेस काय मनात चालतं? कारण सगळे मित्रच असतात गाडीवर, तुम्ही सांगितलं आम्ही एकत्र असतो. गाडीवरती बसल्यानंतर जो तो आपली गाडी जिकायसाठीच बसलेला असतो गाडी, आणि आपलं जेव्हा रन करून ती गाडी 100% बसवते ड्रायव्हर. त्यामुळे काय विचार करणार, फक्त असे बसले मैदानात किंवा एकत्र असते की सगळे फ्रीली असते एकत्र, त्यामुळे काय कोणाचं वडावडी काय नसते भानगड. आता बैलगाडी क्षेत्रात तिसरा डोळा म्हणलं तर ड्रायव्हरचं नाव येतं. 2 बैल ज्यावेळेस एकत्र येतात टॉपची, ड्रायव्हर येतो. पण त्या दिवशी एक मी कोणाची तरी बाईट बघितली, ड्रायव्हर त्यातला तिसरा डोळा मी कायम बोलतो, पण ड्रायव्हरनं जर गाडी हाणली व्यवस्थित, दोरावली, तर ती गाडी 1 नंबर करते. जर ड्रायव्हरनंच नीट हाणली नाही तर ती गाडी पण मागं पडू शकते. 100% गतीची गाडी आहे तेवढी जजमेंट करावी लागतेच गाडीची. गतीची गाडी आहे तेवढी खाली सुट्टीला जजमेंट करूनच गाडी ती हाणायला लागते ना. हॉलाच कासर टाकून गेल्यावर ती स्पीडची गाडी सगळं तासात जाऊन फॉलो होऊ शकते ना. जजमेंट करावं लागतेच गाडीचं गतीचे. कसं जजमेंट करता? सुट्टीला गाडी एक बैल एखादा समजा लेट सुटला तर स्पीडचा बैल हातात धरून दुसरा काढून घेऊन म्हणले कासर, जी गाडी कायमची कटलेली आहे तिचं कासर टाकलं चालतंय गाडीचं. म्हणजे नवीन बैल एकत्र घालतात, प्रत्येक मैदान पायरा वेगवेगळाच असते. एक मैदान म्हणजे पायरा सारखा एक राहत नाही, त्यामुळे पैर फुटून असते, त्यामुळे जजमेंट करूनच गट सेमी फायनल काढावं लागते गाडीचं. ड्रायव्हर, आता ह्या गाड्या तुम्ही असता बैलगाडी मालकांच्या सोबत कायम म्हटलं, एक गाडी जर समजा स्पीडनं पळाली, 1 नंबर झाला, दुसऱ्या मैदानात ती गाडी दिसत नाही, काय कारण आहे? 100% आता पैर एकत्र एक अड्डा पैर राहत नाहीत कोणाचं. पैर आज एक तर उद्या एक पैर असं 100% होते. पण गती लागली ती गाडी पळवली पाहिजे.
नाहीत पळवत. पहिला आधी दुसऱ्याला शब्द दिला असतो ना एखाद्या. आता 10ला पाहिलं तर 16ला दुसऱ्याला शब्द दिला असतो ना. मित्रांनो, बैलगाडी क्षेत्र आता सध्या शब्दावर चाललंय. शब्द जर पडला तर ह्या क्षेत्रात किंमत नाही ड्रायव्हर. नाही, अशी ठराविक माणसं आहे ती पहिलं फोडते ते सगळं. म्हणजे आज शब्द एखाद्याला दिला तर त्याला काहीतरी कारण सांगून दुसऱ्यावर पैरा पण करते. त्याला नाही किंमत राहते त्याला. ते लक्षात राहते ना माणसाच्या. फसवलेलं 100% लक्षात राहते माणसाचं. तो कुठला पण माणूस असतो. या बैलगाडी क्षेत्रानं काय दिलं? बैलगाडी क्षेत्रामुळे सगळं आता चाललंय. आई आपण बैलगाडी क्षेत्रामुळे आहे. दुसरा काही काम नाही. आपण बैलगाड्यांचं वस्त्रांचा व्यापार आणि बैलगाडी क्षेत्राच्या जीवात चाललंय. मध्यंतरी आपण 1-2 महिने थांबलेलो. ड्रायव्हर आता बैलांचा पण पडता काय येतो, ड्रायव्हर असतील ड्रायव्हरचा पडता काय येतो. ज्यावेळेस पडता काळ असतो त्यावेळेस काय जाणवतं त्या काळात? आपण साहेब एखाद्या माणसाला पडत्या काळात आपण साथ पण दिलेली आहे. आणि आपल्याने कुणी म्हणजे असं एखादा समजा म्हणजे माणसं काय पण उठवते, कमेंट काय पण पडते त्या बैलगाडीच्या माणसं काय पण उठवते की आजच्या ड्रायव्हरचं हात चालत नाही ती, किंवा आजच्या ड्रायव्हर आता दिसत नाही कुठं, गाडी हाणत नाही कुठं. पण आपल्याच माहित आहे ना आपण काय करू शकतो ते. आपण लय कुणाच काय लय मनाव घेत नाही. माझ्या पद्धतीनं आज तुमची गाडी मला सांगितली हाणायला, गाडी कुठली कुठली काय मला सांगते आधीच, माझ्या डोक्यात असते ना तीच गाडी हाणायची अड्ड्यात जाऊन. आता असे पण चर्चा चालते की बाबा टॉपचे ड्रायव्हर फक्त टॉपच्याच गाडीवर बसतात. तसं काय नाही. आता मग म्हणजे टॉपची पण गाडी हाणायच्या, खाली पण गाड्या हाणावं लागते 2 नंबरच्या. हाणतोय 2 नंबरच्या गाडीला 1 नंबरचा पायरा होऊ शकतो हाणल्यामुळे. हाणतोच गाड्या इकडे तिकडे चालूच असते. तसं काय नाही. टॉपचीच बैल टॉपचीच गाडी हाणत तसं काय नाही. गाड्या सगळ्या माझ्याकडे काही म्हणजे फिक्सच आहे त्या गाड्या. त्यामुळे मला दुसरीकडे चान्सच भेटत नाही गाड्या हाणत. आणि मी माझ्या म्हणजे हे तब्येतीकडे बघूनच गाडी मी 1-2च गाड्या हाणतोय. लय जास्त गाड्या हाणून त्रास होते उन्हामध्ये. 1-2 गाडी 100% फिक्स हाणतोय तेवढी. जास्त गाड्या हाणल्यानंतर फायनलला काय होतो? आणि आपल्याने जास्त गाड्या हाणल्या म्हणजे नाही, आपण 2 गाड्या जर हाणल्या तर त्या गाड्यांचं 2 गाड्या जर फायनल आपण राखल्या तर 3-3 फेर झालं ना त्या गाड्यांचं. 6 फेर आपल्या नव्हती ती. त्यामुळे आपण 1-2च गाड्या तेवढ्या होत्या. प्रत्येक गटात जर गाडी हाणत गेलो मग कुठल्या मालकाला आपण तोंड देणार आहे, सीमेला आपण गाडी हाणणार आहे. मग त्यांना पण ड्रायव्हर बघायला सांगावं लागतं. त्याच्यापेक्षा आधीच त्यांनी ड्रायव्हर त्यांचा 3 फेऱ्या बघून ठेवतात. आता ड्रायव्हर जास्त आहेत बरे क्षेत्रात. आणि ठराविक ड्रायव्हर 10 बैलांच्या पैकी मोठ्या गाडीतले ड्रायव्हर हाणतात गाड्या. मग त्यातली 1-2 गाडी आपल्याला हसते, त्यातली एक गाडी हाणायची. आता मागाशी तुम्ही सांगितलं पडत्या काळाचं, ज्यावेळेस प्रसिद्धी येते त्यावेळेस काय चर्चा चालते? प्रसिद्धी आली की माणसं 1 नंबरची गाडी हाणतोय ड्रायव्हर, त्यामुळे 1 नंबरला नाव आहे. तसं काय नाही. आपण आधी पण तेवढी स्ट्रगल केलेली आहे त्याला. 1 नंबर मध्ये ज्या माणसांच्या पाशी पोहोचायपर्यंत आपण स्ट्रगल केलेलं आहे ना. काय तर आपलं थोडंफार गुण असल्यामुळे ते आपल्याला गाडी हाणाय बसवतात ना माणसं. स्ट्रगल केलं काय काय करायला लागतंय? आपण आदत वासर पण आपण हाणलेली. आता कालच पाखरे आणि प्रद्युम्नांचा सिकंदर ही गाडी तर पेठच्या मैदानात 3 नंबर केला. म्हणजे वासर दोन्ही एकत्र घालून फायनलला राखली गाडी ती. म्हणजे काहीतरी नियोजन डोकं आहे त्यामुळे ती राखली गाडीनं फायनल. तसं आपण आधी लहानपणापासून आदतच्या गाड्या हाणत गेलेलो आहे. हानी चांगले तिथून पुढे गाड्या मारत मारत आपण वर चढत गेलेलो आहे. असं नाही की मला डायरेक्टच 1 नंबरची गाडी भेटली तसं काय नाही. मित्रांनो, त्यांनी सांगितलं की छोट्या मोठ्या सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या गाड्यावर बसून 1 नंबर करून स्टेप बाय स्टेप. मी आधी खवरेबाई वाटेगाव आहे ना त्यांच्याकडे पहिली बैल असायची. आता पण आहे त्यांच्याकडे. मी भैयाची पहिली गाडी, भैया तो ड्रायव्हर नव्हता भैया, भैयाची अरविंद माने पाचसंबरीच आहे त्याची गाडी. तिकडल्या गाड्या मी इथल्या मंदिरच्या गाडी बिंजोडल्या इथं ओझाड्याला गाड्या हाणायच्या पहिले. त्यांच्या गाड्या फिक्स मध्ये आपल्या त्या 2-3 गाड्या माझ्या होत्या, त्या 2-3 गाड्या मी पहिला हाणायचे भैयाची. ज्यावेळेस टॉपच्या बैलगाडीवर असता त्यावेळेस प्रसिद्धी भरपूर असते. 100%. त्यावेळेस सगळे पब्लिक असेल, फॅन्स असतील, सगळे भेटा येतात. काय वाटतं, सगळी ज्यावेळेस गर्दी आपल्यासाठी एवढी लोक आले ते आपल्याला भेटाय किंवा आपल्यासोबत फोटो काढा? मला आतापर्यंत कधी असं जाणवलं नाही की मी म्हणजे प्रसिद्धी भेटली आहे आणि नसलो तरी मला जेवढे माणसं ओळखते तेवढे मला 100% मला माणसं ओळख देतात मैदानामध्ये. असं नाही की कधी आपल्याने असं कोणी हे केलेलं नाही. ओळख ही 100%. आणि जास्त 1 नंबर केलं तर काय तुम्हाला माहिती चर्चा किती असते ड्रायव्हरची असते, बैलांची असते, मालकाची चर्चा असते. आणि आपलं हायच स्ट्रगल आपण करत राहायचं. प्रत्येक महिन्यात मैदान, प्रत्येक दिवशी मैदान हायच. 2-3 मैदान आहे. आपल्या हिशोबाने आपण मैदान कुठलं बघून गाडी कुठे खेळायची त्या बघून मैदानाला जातो आपण.
जाईल तिथं ज्यावेळेस यश भेटत असतं त्यावेळेस माणूस हवेत पण जातो, असं पण आहे का? तसं आहे, पण आपण नाही कधी हवेत गेलो. मी सलग 6 मैदानी 1 नंबर करण्याच्या राजावर केलाय. तसं आपण नाही कधी हवेत गेलो. हायच आपलं कंपल्सरी. हवेत जरी गेलो आणि परत 2 महिने जरी आपण बसलो तर आपल्याला माहित आहे आपण काहीतरी करू शकतो 100%. संयम पाहिजे, मोरेंनी सांगितले संयम पाहिजे. शांत बसून कार्यक्रम झाला पाहिजे. यश भेटत नाही त्यावेळेस काय करता ड्रायव्हर, काय चालतं? कारण कायम अपयश भेटतं. थोडा पण आपण थांबलं पाहिजे ना. चांगल्या गाडीचं एखाद्या नुकसान होत असलं, जर आपल्याला यश भेटत नाही तर आपण पण थोडं थांबलं पाहिजे ना. मालकाने सांगितलं पाहिजे, थांबलं पाहिजे आपण पण थोडं. त्यामुळे मी थांबलेलो थोडा. परत यश भेटल्यानंतर मी हाणायला लागलो गाड्या. कारण काय होतं, बैलगाडी क्षेत्रात अशी बी चर्चा चालते की बाबा आज ह्या ड्रायव्हरचं पान उलट चाललंय, ह्याला जरी एखादी टॉपची गाडी दिली तरी गाडी मार खाते. तसं मालकाने करायला नाही पाहिजे. एखाद्या मैदानात समजा मार खाली गाडी तर सगळीच गाड्या जिकायला येते त्या. एखादी गाडी आपल्याला हार देणार 100%. मध्ये लागते, कडल लागते. एखाद्या मैदानात मार खाल्ले, एखाद्या ड्रायव्हरला असं लगेच उतरवाय त्याला खाली, दुसरा लगेच बोलवा, तसं नाही पाहिजे. काहीतरी चूक असते, काहीतरी चूक झालेल्या असत्या, बैलांच्या झाल्या असत्या, ड्रायव्हर झाल्या त्या, ते सुधारते ना पुढच्या मैदानामध्ये ड्रायव्हर. आता लगेच निर्णय घेतला जातो, कुठला पण निर्णय असतो आता लगेच सटकेपट निर्णय आता सध्या. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, त्याच्यामुळे मग आता ड्रायव्हर पण तशीच करते ना. आज तुमची आणली, उद्या दुसऱ्याची आणते. ती फिक्स नाही कोणाला ना कोण. आता ह्याचीच आणतोय मी, ह्याचीच फिक्स आणणार, तसं नाही ना. आज ते एकानं आणले तर उद्या दुसरा बसतोय, उद्या दुसरा बसतोय, तसंच चालू ना. आता पहिलं कसं फिक्स होतं, एक ड्रायव्हरच फिक्स. आता अजून पण मी आबांची गाडी तशी माझ्याकडे म्हणजे फिक्स म्हणजे कायमची आणतोय मी. त्यांच्या बैलांचा माझ्याकडं किंवा बैलांच्याकडे काय चूक झालं, माझ्याकडे काय चूक झालं, 10 जरी अड्ड्यात गाडी मार खाल्ली तर अजूनपर्यंत मला गाडीतनं उतरत नाहीत कधी खाली. मीच नियोजन करतो, मीच गाडी आणते, असं आहे. ज्यावेळेस ड्रायव्हरची चुकी होती त्यावेळेस कबूल केलं पाहिजे. कबूल केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, 100% सांगितलं पाहिजे. कारण आता भरपूर मी तसं सांगतो मालकाला. तरी संध्याकाळी घरी आलं तर सांगतो काय चुकी झाली, लगेच सांगतो. आपण मालकाला जर राग आला तर चालतंय, आपल्याला काय झालं ते 100% आपण सांगितलं पाहिजे मालकाला. काय होते, आता भरपूर जण वासरं घेतात, बैल खरेदी करतात, मैदानात उतरतात, अपयश भेटतं, खचून जातात. खचून तयारी केली पाहिजे आपली. आपलं किती पळतंय ते फेरायला बघितलं पाहिजे, सेकंद लावलं पाहिजे, मैदानामध्ये किती पळतंय आपल्याला समजलं पाहिजे. आता काय पहिल्या 4 गाड्या 5 गाड्या पळत नाही, 10 गाड्या 8 9 गाड्या 7 गाड्या पळते. त्यात आपण गट कसा पास होईल, शिमी कसं पहिले आपली कसरत घेतली पाहिजे ना. हार होत असते, त्यानंतर तयारी कशी करावी? तयारी 2 नंबरचा बैल पण गटाला उतरायला बघितला पाहिजे, शिमीला 2 नंबरला बैल उतरायला बघितला पाहिजे, तो आपल्याला चालतोय का बघितला पाहिजे. त्याच्या डोकं लावूनच हे खेळ आहे ना. उगाच 10 बैलापैकी नंबरचा बैल पोहतोय तोच मागत बसायचा सारखा, तसं नाही. खाली कुठला बैल पोहतोय तो बघितला पाहिजे, तो बैल घालून कशी गाडी पुढे शिमेला एखादी आपण मारली चांगली ती पण बघितलं पाहिजे. ड्रायव्हर एखादं कुठलं असं मैदान सांगचाल की त्यात गाड्या टॉपच्या लागल्या, त्या 2 नंबरची बैल घातली, ती पण 1 नंबर केला, आहे का? घडले का कधी? 2 नंबरचे बैल म्हणण्यापेक्षा ना, मी वासरं घालून सकट मी फायनल घेतलेला आहे. कुठलं आहे? आता बारशाला मी खंबेदांचा बादल घातलेला, गाडी जमवलेली, चांगली जमवलेली, काशेगावच्या मैदानामध्ये कडन पाहून 1 नंबर केला गाडी. कडन पत्रवल्याचा बारशा स्पीड, फुल स्पीड काढल्या गाडीला लागल्या. मग ज्यावेळेस होत्याचं नव्हतं तुम्ही करत असता त्यावेळेस वाटतं का की आपण भाजीपानाला लावली आणि यश भेटलं, सक्सेस? 100%. आणि मोठ्या गाड्यात पण आता 10 गाड्या चांगली पहिले पळते, ते सीमेला 1-2-3 गाडी एकत्र येते ना, तरी आपण सेमी पास केलं ना आपल्याला वाटतंय ना आपण काय सगळे बैल टॉपचे असतात ना. नाव बैलांची घ्यायची नाही, पण सगळी बैल एकत्र आली येते सीमेला, 3-3 4-4 गाड्या, तो आपण सेमी पास करतोय, तो आपल्याला वाटतंय ना काहीतरी आपण टॉपच्या गाड्या सेमी पास केला. ड्रायव्हर ह्या बैलगाडी क्षेत्रात आलो आणि एवढी संपत्ती कमावली, काय कमावलं? बैलगाडी क्षेत्रामुळे नाव पण कमवले आपण. आता लय काय पैसे कमवले हे काय सांगायला नाही, काय गाड्या पण घेतलेल्या आहे, 2 टू व्हीलर भेटलेले आहेत मला बक्षीस, आणि काय आपलं चालूच आहे. आणि बक्षीस काय दर तुम्हाला माहित आहे, कमिशन कसं असतंय, तुम्हाला काय मुलाखत तुम्ही घेताय काय भेटतच आपल्याला. कारण महिन्याला जी पगार मिळते ते आपण एका दिवसात कमवू शकतोय. म्हणजे जॉब मध्ये जी करू शकत नाही ती तुम्ही ह्या बैलगाडी क्षेत्रावर करू शकता. जेव्हाची भाजी आपण लावून एका दिवसात ती कमवू शकतो. ड्रायव्हर तुम्ही एवढी रिस्क घेता,
ज्यावेळेस आपल्या मालकीन बाई असतात, मनामध्ये कुठेतरी वाटत असेल की एखाद्या गाडीचा अपघात होत असतो, तुम्ही पण त्या मैदानात दिसता की आपले पण मालक तिथे गेलेत, कधी असं वाटतं का ती घरच्यांचा रिस्पॉन्स आला की बाबा जरा थांबा, सारखं सारखं मैदान जाऊ नका, किंवा जरा नाही, मला पण तसंच घरात सांगते ना, लय पण जास्त दररोज नाही, मी गाड्या बघून मैदान बघूनच करतोय जातोय, त्यामुळे काय एवढं नाही. सांगणं असते सगळ्यांचं घरातल्यांचं, जपून कर म्हणून. ड्रायव्हर आता अपघाताचं प्रमाण लय वाढलंय. आता कसं आहे, गाडी लागली तर मागं ड्रायव्हरने एखादा उडी टाकली, ती गाडी जाऊन दुसऱ्या ड्रायव्हरला चिटकते. चकड्याचं बांधायला पोतं कधी कोणाचं काय व्यवस्थित नाही, ठराविक जणांचं जिथले तर बांधून असते व्यवस्थित, पोत्यातनं पाय गेलेला आहे, ड्रायव्हर लागतंय, ड्रायव्हर पडलेला आहे, बैलांचं कासर ओढेल नसते ती, सगळं पूर्ण बांधते. आमचा बैल एसने लावला की आकाशतोय, कमी येतोय, त्यामुळे सगळ्या गबाया लावलेल्या असतात. कितीतरी मागं वडला बैल तरी थांबत नाही ते. पुढे सॉल संपल्यानंतर उडी टाकावी लागते ड्रायव्हरला. या अपघात कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही आता ड्रायव्हर आहात, तुम्ही हुशार आणि 1 नंबर मधलं ड्रायव्हर आहात. कासर वडील ठेवलं बैलाच, आणि आपल्या बैलाला तास धरून नीट पाहायला पहिले मेन शिकला पाहिजे. समजा एखादा बैल पुढच्या गाडीला म्हणजे निकालात समजा गाडी निघाली तरी एखादा बैल आडवा मारतो गाडी, ती मेन आपल्या बैलाला समजलं पाहिजे. नीट सॉल संपलं तरी बैलांना नीट व्यवस्थित गाडी अडचणीत न घालता व्यवस्थित थांबवली पाहिजे गाडी. एखादा बैल इतर असतो तो, मग त्याच्यावर शाना बैल असतो थांबवतो गाडी 100%. मग लखन आणि पाखऱ्याची गाडी काल व्यवस्थित जिंकल्या तर थांबवत होती गाडी. लखन व्यवस्थित बैल गाडी सेफ जागेवर नेऊन थांबवत होता गाडी. ड्रायव्हर नामांकित मैदान किती आतापर्यंत झाले? आता मोठे मैदान सगळे मोठ्या मैदान तुम्ही राहिले फायनल. कुठली सांगचाल? आता तशी सांगा म्हणजे तुम्हाला जामखेडचं मैदान मोठी, कोरेगावचं मैदान त्यात राहिले, मथुर आणि पाकऱ्याकडे शिंपास केलता मी, कोळ्याचं मैदान, पुशेगावचं मैदान सलग 2 वर्ष राहिले पुशेगावच्या मैदानामध्ये. सगळे जेवढी मोठी 3 लाखाची 4 लाखाची मैदान, लाखाची मैदान होते त्यात मी राहिली फायनल. सगळ्यात आठवणीतला फायनल कुठला सांगचाल? आता पुशेगावचा. पुशेगावचा फायनल काय क्षण होतात? हरणे आणि राजा 1 नंबर गाडी पाहिली मागे वर्षाला, फुल स्पीड गाडीला लागल्या. ड्रायव्हर पुशेगाव म्हणले की मित्रांनो, हिंद केसरीचं ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान आहे. सगळ्यांची इच्छा असते त्या मैदानात आपण हिंद केसरी व्हावं. ज्यावेळेस त्या मैदानात फायनलला गाडीने 1 नंबर केला, त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं? कारण सगळ्यांची इच्छा असते एकच की आयुष्यात एकदा तरी पुशेगावचं हिंद केसरी मान. 100%. माझी ती इच्छा होती, ती माझी हरण्यानं राजानं पूर्ण केली. पुशेगाव मधली 1 नंबर केला. गाडीला गट सेमी फायनल फुल स्पीड लागलेला गाडीला, फायनल तर जास्त स्पीड लागलेली गाडीला. मी पण गाडी जेव्हा पाहिजे लावून गाडी हाणलेली, 1 नंबर करायचा आहे मला त्यामुळे. तर आता किती फायनल घेतले असतील तुमच्या आयुष्यात? मी आदत बैलीची गाडी हाणल्यापासून मी आता फायनल तरी तसं हे करायचं नाही, पण भरपूर फायनल म्हणजे जाईल त्या मैदानामध्ये माझा गुलाल आहे. आता एक कवचित एखादा 2 महिने 1.5 महिना गॅप पडतो तेवढा मार खात्यात गाड्या, पण मी मैदानामध्ये गेले की हाय गुलाल 100%. गुलाल हा 100% असतोच. ज्यावेळेस 8-30ची लढत असते त्याच्या वेळेस कशी गाडी आणता? कारण तुमच्या इज्जतीचा बी प्रश्न असतो आणि कुठंतरी मालकाची बी इच्छा असते की आज अच्युत ड्रायव्हर गाडी होती, काहीतरी घडवणार. 100%. आवाज जाग्यापासून कडेपर्यंत स्पीड असते गाडीला, त्यामुळे लावतो स्पीड तेवढा. हात चालू असते ती, काय आपल्या अंगात काला ती 100% धावतो तिथं. दोन्ही पण स्पीडची बैल ज्यावेळेस आपण एकत्र आणतो त्यावेळेस मनामध्ये काय चालतं? कारण दोन्ही पण 1 नंबरातली बैल, पब्लिकची बी इच्छा असते त्या गाडीने 1 नंबर करावा. बोधरेशन असतं का? तसं काय नाही, आपण दोन्ही मालकांनी सांगून पहिलं गाडी कशी पळणार आहे काय सांगितलं असते आधी. व्यवस्थित पायरा करते मालक, नियोजन करून येते ती आधी सांगते ते ड्रायव्हर गाडी तुम्ही हाना. ती गट सेमी फायनल गाडी हाणली की नंबर करते गाडी, त्यामुळे काय एवढं वाटत नाही पहिल्या गट मला. मानगरचा वादळ आपल्या इथं दिलेला आहे बैला. आता सध्या तरी बैलाला फुल स्पीड आहे बैलाला, तर डावा खांदा जंप होते घालायला त्या बैलावर, गाडीला गती लागते त्या गाडीला. बैलगाडी क्षेत्रात गुरु कुणाला मानले? आबासनी गुरु म्हणतो. काय शिकला आबांच्याकडून? आता जे आहे, जे व्यापार करतोय गाड्या आणतोय त्या आबांनीच मला जास्त सांगते. जाईल तेव्हा आता कडे गेलो तर आबानेच वासराची आपल्या गाडी हाणली. आबा कसे आणतात काय करतात पहिल्यापासून, त्यांचे कसे सांभाळणे काय आहे सगळं जिथले डिझाईन. मित्रांनो, सांबाबा काले म्हणले की
सगळ्यात नामांकित जुन्यातले ड्रायव्हर म्हणलं तर आबांचं नाव घेतलं जातं. आबांच्या कुठनं ही गोष्ट शिकलो की मैदानात गेली गाडी छकड्यात बसल्या की ही गोष्ट आबांची कायम लक्षात राहते. अशी कुठली गोष्ट? आबांनी सांगितलं मला भ्यायचं नाही कधी गाडीत बसली. चकड्यात पाय ठेवला की भ्यायचं नाही कधी. घेऊन गाडी कधी हाणायची म्हणून सांगितलं आबांनी. चकड्यात पाय ठेवला की गाडीच हाणायची, डोक्यात ठेवायची. कायम आबा मला सांगते. ह्या बैलगाडी क्षेत्रात लहानपणीपासून अशी इच्छा की ड्रायव्हर बनणार, पण त्या ड्रायव्हरगत बनणार, असा कोणता ड्रायव्हर सांगचा? इच्छा होती आता 1 नंबरचे ड्रायव्हर गाडी आणते त्या, तसं मला बनायची इच्छा होती. ते झालं. आपण नाही, दुसरा ड्रायव्हर असा कुठला की लहानपणापासून त्या ड्रायव्हराकडे बघितलं किंवा वाटायचं त्या ड्रायव्हरांच्याकडे मला बी बनायचं? दिलीप ड्रायव्हर शिरस असतील. काय घेतला त्यांचा गुण? शांत आणि संयम आहे ती. लय रखरख करत नाही ती. त्यांच्या डोक्यात गाडी आहे ती, हाणते ती गाडी, फायनल घेते ती. शांत असते ती कायम. त्यामुळे त्यासनी पहिल्यापासून मी बघितले गाडी हाणताना. ड्रायव्हर तुम्ही हे सांगितला बैलगाडी क्षेत्रातला सगळा जीवन प्रवास, पण ज्यावेळेस हे बैलगाडी क्षेत्र करत असतो त्यावेळेस आपल्या घरच्या पण जबाबदाऱ्या आपल्या पाठीवर असतात. त्या कशा पार पाडतो? कारण बैलगाडी क्षेत्र आता कायमच आहे. होय. कशा पार पाडतो? घरात आता 2 मुलं आहेत ती. मंजुराज आहे. मी पुढे जरी गेलो तर मागं पण ते हँडल करते ती. मी घरात असेल त्या दिवशी मी पण हँडल करतो. एवढं काय मला जास्त घरात काम नाही, त्यामुळे माझं जास्त लक्ष मैदानात असते. मला काय घरात एवढं जास्त काही काम नसते. शाळा काय आमची घराच्या समोर आहे, त्यामुळे म्हटलं काय शाळेत जाते ती, त्यामुळे एवढं काही जास्त काम नसते घरात मला. आता सध्या लहान मुलं असतील किंवा तुमचे फॅन्स लोक तुम्हाला बघून ना इन्स्पायर व्हायला लागले, मला अच्युत ड्रायव्हर बनायचे. पण त्याचा पूर्ण तिने अभ्यास घेतला पाहिजे. पूर्ण बैलगाडी क्षेत्रात पूर्ण अभ्यास घेतला पाहिजे छकडीचा. गाडी ड्रायव्हर कशी आणते, काय करते, आणि सगळं आपलं शिक्षण हे बघून ह्यात पडलं पाहिजे. म्हणजे रिस्कीच आहे ना हा ड्रायव्हरचा. काय पण घडू शकते. कारण आता मी एक 4-5 वर्षाच्या पाठीमागे पडलेलं ना गाडीत. मग काय 2 महिने पोटावर झोपून होते ना, कोण बघा येत नव्हतं. बघाय ठराविक माझे मित्रमंडळी आली ती, आणि बाकीच काही नाहीच कोण. सगळं आई घरातल्यानेच बघितलं. मित्रांनो, या गोष्टी पण होत असतात. ड्रायव्हर की क्षेत्र म्हणले तर पडता काळ असतो ना, तेव्हा पण असं आपण ज्यांच्या गाडी आणतो ना त्यांनी आपण आपल्याने बघितलं पाहिजे. त्या काळात कोण असं जास्त लय ड्रायव्हर लक्ष देत नाहीत. पडले की त्यांना काय लगेच दुसरा चेंज करते लगेच. तसं झालं नाही पाहिजे. काय काय बदल झाले पाहिजेत तुमच्या ह्यानं आता सांगचं? अहो, गाडी हाणायसाठी इथून आता माळशिरसला कसं जायचं आपण, त्याच्यापासून ड्रायव्हरच्या चालू असते. आदल्या दिवशीपासून कुणाची गाडी जाणार आहे त्यातनं आपण कसं जायचं ते नियोजन चालू असते. तर लगेच फोन केला म्हणजे ड्रायव्हर तिथं आला, पोचला, गाडी हाणली, तसं नाही ना. सगळं जाग्यापासून नियोजन असते. ड्रायव्हर याचं कसं, जायचं कसं, पुण्याला गाडी हाणायला जायला लागते. ड्रायव्हर ज्यावेळेस बैलगाड्या मालक तुमच्यावर विश्वास ठेवत असतात की बाबा आज अच्युत ड्रायव्हर आपल्याला उद्या ह्या मैदानात जायचे, ही गाडी हाणायचे, त्यावेळेस कशी कशी जबाबदारी पडताव? कारण तुमच्यावर जबाबदारी, तुमच्यावर विश्वास ठेवलेला असतो की बाबा अच्युत ड्रायव्हर आले की हे नियोजन करतील, बाबा हा बैल ह्या खांदी टाका, हा बैल ह्या खांदी, तर आपली गाडी कुठेतरी गोलाला राहील. 100% तसं मला सांगणं असते सगळ्यांनी. ज्यांची गाडी हाणतोय ते मालक पण मला विचारते आणि माझं पण तिथे सांगणं योग्यच असते, आणि ते सक्सेस होते 100%. कशी गाडी हाणायची, काय करायचं, गटापासून सेमी फायनल पर्यंत सगळं सांगतो मी व्यवस्थित. त्यामुळे काय गाडी फायनल राहतेच. असा कुठला क्षण सांगचाल की झोपेतनं उठलो तर तो क्षण कधीच लक्षात न जाणार नाही? मथुरची राजाची गाडी पाहिलेली पारे मैदानामध्ये, सीमेचा क्षण खतरनाक झालता क्षण. सीमेला काय झालं? सगळ्या गाड्या टॉप होत्या गाड्याला. गाडी राजाची आणि मथुरची पाऱ्या मैदानात सीमे पास केली ती गाडी. 3 नंबर झाला. तुमची पण इच्छा पूर्ण झाली? इच्छा पूर्ण झाली. कारण का मोठ्या गाडीवर बसल्या ना गाडी फायनल राहणं महत्वाचं आहे. फायनल राहिली तर पुढे आपल्याला चाल लगेच भेटते. एखादी गाडी पडली की लगेच आपण थोडं, त्यामुळं मोठी गाडी फायनल राहणं ड्रायव्हर बसल्यानंतर गरजेचं आहे.
म्हणजे गाडी जर गुलालात नाही राहिली तर ड्रायव्हरचं पण कुठंतरी नुकसान आहे. थोडं 4 माणसं सांगणारी वेगळी असते ती. हा ही व्हिडिओ बघत मग लगेच इथं ड्रायव्हर कमी पडला, इथं काय झालं, इथं चूक झाल्या. एक 70-75% ड्रायव्हरवरच येतं. त्याच्यामुळे मला मी आता सगळ्यांचं ऐकतोय ना, त्यामुळे 100% सांगणार सगळ्यांचं. आणि आपण हा नाही बसलो की काय एवढं लय चुकाचुकी काय करत नाही, कारण आम्ही कुणाचं काही जास्त ऐकतच नाही. मला पटतंय तसंच मी गाडी आणतो. जरी आपल्याला नाही बसवलं तरी काही कोणाला काही बोलत नाही आपण. मला जे कुठला बैल धरायचं काय करायचं हाणायची ती मी कुठं गाडी सोडून हाणायची ती माझ्या पद्धतीनेच मी गाडी हाणतो. सांगितलं तरी मी तुमच्याकडे बसले की माझ्या पद्धतीने गाडी हाणतो. ड्रायव्हर ह्या क्षेत्रात तुम्ही स्वतःच्या मानानं पडला, तुम्हाला आवडलं हे क्षेत्र. या क्षेत्रात पडून असं वाटलं का की कुठेतरी आपली चुकी झाली, या क्षेत्रात नसतो तर अजून दुसऱ्या काही गोष्टी केल्या असत्या? नाही, या क्षेत्रात पडल्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी झाल्या. दुसरीकडे असतो एवढ्या झाल्या नसत्या गोष्टी. आता मी काय पाहिजे ते करू शकतोय. त्यामुळे बैलगाडी क्षेत्रामुळे आता भरपूर भेटलेलं आपल्या, आणि भेटते इथून पुढे आपल्याने हाय चालूच आहे आपलं. एक प्रश्न विचारतो, या नंदीनं काय शिकवलं? ह्या नंदीनच जगायला शिकवलं आपल्याने, आणि यांच्यामुळे आता आपण सध्या जगतोय. दुसरा सोर्स कुठला इन्कम नाही, त्यामुळे इथूनच सगळं आपल्याने चालू आहे. मित्रांनो बघा, त्यांनी सांगितलं ह्या नंदीनच जगायला शिकवलं. म्हणजे जीवन काय ती ह्या नंदीकडनंच कळालं. बाहेर फिरल्याशिवाय समजलं नाही, आणि नंदीमुळेच बाहेर फिरतोय ना आता. अख्ख्या महाराष्ट्रात कुठं पण मैदान असतं आपण जातोय तिथं. बैलांच्या मुळे जातोय ना, तो नाद असल्यामुळं. आणि या नादात गेले की काय डोक्यात येत नाही, बाकीचा कुठला विचार येत नाही. ड्रायव्हर या नादामुळं बाहेरच्या कुठल्या अशा गोष्टी आहेत की त्या अडचणी होत्या पण त्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या, अशा कुठल्या सांगतात? त्या नादामुळे सगळ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्यात आता. काय कशाची काही कमी पडत नाही नादामुळे. आणि मैदानात गेले की फ्री असते, कुठलाच काय विचार येत नाही मैदानात गेले. ड्रायव्हर शेवटचा एक प्रश्न विचारतो, ज्यावेळेस छकड्यात पाय टाकता त्यावेळेस काय मनामध्ये चालतं? छकड्यात पाय टाकला की गाडी फक्त हाणायची आपण, आणि मालकांचं नाव निघलं पाहिजे त्या मैदानामध्ये, एवढी इच्छा असते आपली. गाडी आपण कसून आणतो, त्यामुळे काही एवढा विषय नाही. शेवटचा प्रश्न, नवीन ड्रायव्हरना काय संदेश देसाल? कारण तुमच्याकडे बघून नवीन ड्रायव्हर तयार होतात. गाडी जजमेंट करून नाही नवीन ड्रायव्हरने हाणली पाहिजे. कुठे जुळवायची सोडायची गाडी त्यांना समजलं पाहिजे. कासर टाकून गाडी हाणली नाही पाहिजे, त्यामुळे दुसऱ्या ड्रायव्हरना पण लागायला होत्या, त्यांच्या अंगावर गाडी जात्या. त्यामुळे गाडी दुसरे ड्रायव्हर कशी हाणतात तशी बघूनच त्यांनी हाणली पाहिजे गाडी. मित्रांनो, हे अनुभवाचे बोल आहेत, अच्युत ड्रायव्हरने आपल्याला सांगितले. ड्रायव्हर एवढं तुम्ही नवीन ड्रायव्हरना मी सांगितलं, नवीन पिढीला पण संदेश दिला आणि सगळा जीवन प्रवास तुमचा सांगितला, त्याबद्दल धन्यवाद.